विचारसागर वस्तू निर्देश रूप मंगल यामध्ये वस्तू निर्देश रूप मंगलामध्ये आपण मंगलाचरणातला दोहा हा विचारात घेत होतो. जो सुख नित्य प्रकाश विभो नाम रूप आधार मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार. याचं चिंतन करत असताना शुद्ध कशाला म्हणावं, अपार कशाला म्हणावं, हे चिंतन करून आपण आलो. जो केवल ब्रह्म सुख है ऐसे कहे तो विषय सुख व न्यायमत में आत्मा का आनंद गुण माने है. न्यायशास्त्र हे एक शास्त्र आहे 6 मध्ये. त्यात आत्म्याचा आनंद हा गुण मानलाय. आनंद हे विशेषण मानणं आणि आनंद हा गुण मानणं हा फरक आहे. यामध्ये सुख शब्द विषय सुखाकडे सुद्धा नेला जातो आणि आत्म्याचा तो गुण म्हणून ही विचारात घेतला जातो. 3 में ब्रह्म के लक्षण की अतिव्याप्ती होय. यामध्ये ब्रह्म या पदाची अतिव्याप्ती होते. अतिव्याप्ती हा एक दोष आहे. अतिव्याप्ती म्हणजे इथं त्याच्यावर 22 नंबर आकडा आहे. जिसका लक्षण करिए तिसके वर्तिके तिसते और पदार्थ में विलक्षणा वर्तना. अति होणं त्याला अतिव्याप्ती म्हणायचं. लक्षणा दुसरीकडं जाणं त्याला अतिव्याप्ती म्हटलं जातं. तिसके निवारण अर्थ ब्रह्म के लक्षण में सुख के साथी नित्य काय आहे. आता इथं सुख शब्दाच्या बरोबर नित्य शब्द ठेवला आहे. जो सुख नित्य प्रकाश विभू हे मंगलाचरण. मग फक्त सुख शब्द का ठेवला नाही त्याचं स्पष्टीकरण द्यायला लागले. आम्ही नित्य शब्द सुद्धा का ठेवला तर नित्य शब्दाने इतराची व्यावृत्ती झाली. इतर लक्षणा बाजूला काढल्या. न्यायमताचा असेल, विषय सुखाचा असेल, हे सगळे सुख नित्य ठरत नाहीत आणि म्हणून नित्य शब्द तिथं मांडला. विषयानंद अनित्य आहे. विषय सुख कसं आहे, अनित्य आहे. नैयायिक आत्मा का आनंद गुण माने है. आता इथं पाठीमागं आकडा 1 मध्ये न्यायमत म्हटलंय, इथं नैयायिक म्हटलंय. सो भी अनित्य माने है. ते सुद्धा काय मानतात, अनित्य मानतात. यहाँ ब्रह्म सुख और नित्य कया है. यहाँ ब्रह्माला वर्णन ब्रह्माचं करत असताना सुख आणि नित्य याते 3 में अतिव्याप्ती नाही. नित्य शब्द जर आला नसता तर अतिव्याप्ती झाली असती. नित्य शब्द मांडून अतिव्याप्ती बाजूला काढलेली. जो केवल ब्रह्म नित्य है, जे केवळ ब्रह्म नित्य आहे ऐसे कहे तो. मग तुम्ही सुख शब्द ठेवायलाच नको होता, फक्त नित्य ठेवा. तर न्यायमत में, न्यायमतामध्ये इथं वर 24 नंबर टिप्पणी आहे. खाली पुढं बघा म्हणतंय 343 मध्ये आकाश काल अधिक नित्य माने. न्यायमतामध्ये आकाशाला नित्य मानले, काल नित्य मानलाय. तिकडं हा शब्द अतिव्याप्त झाला असता. 3 में अतिव्याप्त होवे. तिसके निवारण अर्थ ब्रह्म के लक्षण में नित्य के साथी प्रकाश कया आहे. त्याच्यासाठी आम्ही ही पद मांडलेली आहेत. आता आपण इथल्या दोह्याचा विचार करायचंय का आपल्याला हे ओवी अभंग श्लोकात सुद्धा बसवायचंय. तिथेही बसवायचंय. 12वा अध्याय पहिली ओवी काय आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. जय जय ओ शुद्धे. शुद्धे शुद्ध अपार. इथं शुद्ध शब्द आलाय. तेवढाच शब्द मांडायला पाहिजे होता. पुढचे शब्द का मांडले. असा प्रत्येक शब्दाचा विचार आपल्याला करता यावा याच्यासाठी हे चिंतन आपल्याला महत्त्वाचं ठरतं. कारण प्रत्येक लक्षणामध्ये, प्रत्येक पदामध्ये या 3 दोषाचा विचार आपल्याला पाहता येतो. ते अतिव्याप्त होतं का, ते अव्याप्त आहे का,
त्या ठिकाणी असंभव दोष आहे का? 3 दोष रहित लक्षणा असेल तर ती निर्दुष्ट लक्षणा ठरते. आणि म्हणून जर सुख शब्द वापरला तर विषय सुख होईल. सुख शब्द फक्त वापरला तर न्यायमतानुसार तो न्याय आणि नैयायिक मतानुसार आनंदाचा गुण ठरेल. म्हणून आम्ही नित्य शब्द वापरला. नित्य शब्दाने त्यांच्या सुख शब्दाची व्यावृत्ती केली. आणि फक्त नित्य शब्द वापरला तर न्यायमतानुसार आकाश काल वगैरे हे सगळे काय मानलेत त्यांनी? नित्य मानलेत. आता काय काय नित्य मानलंय हे पुन्हा न्यायमतामध्ये आपल्याला अभ्यासावं लागतं. तिसके निवारण अर्थ ब्रह्म के लक्षण में नित्य के साथी प्रकाश काया. आता त्या नित्य शब्दासमोर प्रकाश शब्द ठेवलाय. प्रकाश शब्दाने आकाशाची व्यावृत्ती झाली, कालाची व्यावृत्ती झाली, कारण ते प्रकाशवाचक नाही. नैयायिक आकाशादिक को नित्य माने हे. न्यायमत सुद्धा नैयायिक सुद्धा आकाशाला काय म्हणतं? नित्य मानतं. परंतु प्रकाश रूप नाही माने, किंतु जड माने. ते प्रकाश रूप मानत नाहीत. याचा अर्थ इथला प्रकाश शब्द चेतनवाचक आहे. त्यांनी आकाशाला जड मानलंय म्हणजे चेतन मानलेलं नाही, परंतु प्रकाशरूप नाही माने. त्याला प्रकाशरूप मानलं नाही, जड माने. या ब्रह्म नित्य और प्रकाश क्या है आते तिसके मत में अतिव्याप्ति नहीं. हे अतिव्याप्त होत नाही. जो केवल ब्रह्म है प्रकाश है. आता केवळ प्रकाश शब्द वापरायचा होता. ऐसे कहे तो सूर्याधिक प्रकाशन में अतिव्याप्ति होवे. प्रकाश हा शब्द सूर्याकडे आहे, प्रकाश हा शब्द चंद्राकडे आहे, प्रकाश हा शब्द दिव्याकडे आहे, प्रकाश हा शब्द हिऱ्याकडे आहे. महाराजांचा तसा एक अभंग आहे, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. संत हे सगळे रवी दीप हिरा हे दृश्य दाखवतात, प्रकाश आहे यांच्याकडं, पण आकारवान पदार्थाला दाखवतात. संत निराकार परमात्म्याला दाखवतात. संत दाखवतात, गुरु दाखवतात, पण कोणाला? अदृश्य दर्शने, अदृश्याचं दर्शन करून देतात. आता अदृश्याचं दर्शन होत असतं का? मग होत असेल तर ते कसं होतं? बर, कसं होतं ते कोणत्या इंद्रियाने पाहायचं आहे? दर्शनच आहे, अदृश्य दर्शने. मग त्याच्यासाठी लागणारे डोळे कोणते? अदृश्य पाहायला डोळे लागतात का नाही? अदृश्य पाहायला डोळे लागतात. मग ते कोणते डोळे? मग डोळे लागतात का दृष्टी लागते? हा पुन्हा तिथं आपल्याला सूक्ष्म विचार पाहता येतो. न्याय मत में आत्मा का ज्ञानगुण माने है तिसते अतिव्याप्ति होवे है. आता जर फक्त प्रकाश शब्द ठेवला तर न्यायमतामध्ये ज्ञान हा आत्म्याचा गुण मानलाय. ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञान म्हणजे काय? प्रकाश. इथं 25 नंबर टिप्पणी आहे, पुढं बघा म्हणतायत. वा क्षणिक विज्ञानवादी के मत में 26 नंबर टिप्पणी पुढं बघा म्हणतायत. कुठं गेलं? हा, मत में आत्मा क्षणिक विज्ञान रूप माने है तिसते अतिव्याप्ती होवे. आता क्षणिक विज्ञानवादी हे आपण कुठं बघितलं होतं? ख्यातीमध्ये बघितलंय. ठीक आहे. क्षणिक विज्ञानवादांच्या मतामध्ये आत्मा हा त्यांनी सुद्धा आत्म्याचा ज्ञान हा गुण मानलेला आहे. तिसके निवारणार्थ ब्रह्म के लक्षण में प्रकाश के साथी विभू कया है. म्हणून आम्ही प्रकाश शब्दाच्या पुढं विभू हा शब्द ठेवलेला आहे. कोणता शब्द ठेवला? विभू. विभू म्हणजे व्यापक. विभू म्हणजे व्यापक. आता इथं प्रकाश शब्द हा मर्यादित असेल तर तो सूर्याचा, मर्यादित असेल तर चंद्राचा, मर्यादित असेल तर दिव्याचा, मर्यादित असेल तर हिऱ्याचा. पण आत्म्याचा जो आहे तो मर्यादित नाही, व्यापक आहे, विभू आहे.
हा विभू आहे, सूर्य अधिक प्रकाश व्यापक नाही आहे, किंतु परिचिन्न आहे. हे कसे आहेत? परिचिन्न आहेत. परिचिन्न म्हणजे लहान, परिचिन्न म्हणजे मर्यादित. नैयायिक आत्मा के ज्ञानगुण को व्यापक नहीं माने हैं. नैयायिकांच्या मतानुसार आत्म्याचा ज्ञान हा गुण मानतात पण व्यापक मानत नाही. आत्मा कुठे आहे? शरीरात आहे. शरीर कुठे आहे? आत्ता मंदिरात आहे. मंदिरात आहे म्हणजे घरी नाही. मग घरी नाही म्हणजे व्यापक नाही. शरीर व्यापक नाही, आत्मा शरीरा एवढाच आहे असं कोण मानतं? नाही आहे. हे आपल्याला कीर्तनात मांडता आलं पाहिजे. नैयायिक आत्मा कसा मानतो, न्याय आत्मा कसा मानतो, वेदांताने आत्मा कसा मानलेला आहे, आणि त्या दृष्टीनं विचार करत असताना मग प्रकाश शब्दाचा अर्थ. प्रत्येकाची भूमिका आहे. प्रत्येकानं आत्मा मानलाय, ठीक आहे. प्रत्येकानं ब्रह्म मानलाय. प्रत्येकानं काय केले? ब्रह्म मानलाय, आत्मा मानलेला आहे. परंतु आत्मा मानत असताना आत्मा कसा मानला? त्यांनी आत्मा नैयायिकाच्या दृष्टीनं ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे. ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे, परंतु व्यापक नाही. ज्ञान हा आत्म्याचा होय. सांगितले बापू. आत्म्याचा ज्ञान हा गुण मानतात. आत्मा ज्ञानस्वरूप मानतात, परंतु आत्म्याचा ज्ञान हे स्वरूप न मानता गुण मानतात. शिवाय ज्ञान हे व्यापक मानत नाहीत, परिच्छिन्न मानतात. वेदांतामध्ये ज्ञान व्यापक मानले. आता यात वेदांतानं मानलेलं ज्ञान स्वरूप ज्ञान आणि गुरूंकडून होणारं ज्ञान एकच का वेगळं? स्वरूप ज्ञान. स्वरूप ज्ञान म्हणजे सच्चिदानंद हे स्वरूप आहे. आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, तसा ज्ञानरूप आहे. आत्मा काय आहे? ज्ञानरूप आहे. हे ज्ञान आणि गुरुनी तत्वमसी या महावाक्यातून उत्पन्न करून दिलेलं ज्ञान एकच का वेगळं? वेगवेगळं ज्ञान आहे. कारण हे गुरुच्या मुखातून शब्दानं जे ज्ञान तयार होतं ते अज्ञान निवर्तक आहे. स्वरूप ज्ञान चिरंतन आहे. उत्पन्न झालेलं ज्ञान लयाला घालवावं लागतं. काय करायचंय? वेदांतामध्ये ज्ञानाची उत्पत्ती मांडली. गुरुकृपेनं काय होतं? मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. चंडांशू उदयला मावळवीत विश्वाभासू. विश्वाचा आभास मावळला अशी ओवी आहे. मावळवीत, मावळला, मावळणे हा ग्रामीण शब्द आहे. विश्वाचा आभास, आभास होता. कशानं? नवल उदयला चंडांशू, ज्ञानसूर्य उदयाला आला म्हणून हे गेलं. मग उदय झाला की अस्त मानायचं आहे. ज्ञानाचा काय मानला इथं? गुरुच्या वचनाने उदय झाला. मग उदय झालेलं ज्ञान काय करायचंय? ठाईचं समाप्ती. त्याला समाप्त करायचंय का नाही? मग हे स्वरूप आहे का वेगळं आहे? वेगळं आहे. स्वरूपाचं जे आहे ते चिरंतन आहे. त्यात उत्पत्ती नाही, लय पण नाही.
त्याचा उदय पण नाही ना अस्त पण नाही. ते ज्ञान प्रकाश आहे. इथं ज्ञान प्रकाशच आहे, पण प्रमाद ज्ञान म्हणून मानलं त्याला. प्रमाद ज्ञान. मग हे प्रमाद ज्ञान कशाने होतं? गुरुच्या वचनाने. त्याला प्रमाद ज्ञान म्हटले. प्रमाद ज्ञानाने प्रमेयाचं ज्ञान होतं. प्रमाणाच्या माध्यमातून प्रमाद ज्ञानाची उत्पत्ती आहे. पण कुणाला होते? प्रमाता. प्रमाता, प्रमाण, प्रमेय, प्रमाद ज्ञान. आणि तो अप्रमेय आहे. अप्रमेयाचं स्वरूप ज्ञान आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. इथला ज्ञान शब्द, गुरुच्या मुखातनं बाहेर पडणारा ज्ञान शब्द. आता आत्मा ज्ञानरूप आहे आणि आत्म्याचं ज्ञान एकच का वेगळं? वेगळं आहे. आत्मा ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानस्वरूप आहे याचं ज्ञान. ज्ञानस्वरूप आहे याचं ज्ञान. मी याच अनुषंगानं एका प्रमाणात अशी शंका घेतो. याची देही घडे देवाचे भजन. या देहामध्ये देवाचं भजन भक्ती घडते. याची देही घडे देवाचे भजन. आणि हे कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान का या भजनाचं ज्ञान? आणि हे दर्शक सर्वनाम आहे. इथलं दर्शक सर्वनाम आत्मज्ञानाकडं हे शब्द नेतो का भजन ज्ञानाकडं हे शब्द नेतो? भजन ज्ञानाकडं नेतो. हे ज्ञान आणि नाही. या देहाशिवाय भजनाचं ज्ञान नाही. मग भजनाचं कलात्मक ज्ञान नाही का सेवात्मक ज्ञान नाही? सेवात्मक ज्ञान नाही का भावात्मक ज्ञान नाही? भावात्मक ज्ञान. आता कलात्मक सुद्धा नाही, सेवात्मक पण नाही आणि भावात्मक. कारण आता भजनामध्ये फक्त म्हणायचं आहे. तालाचा आपला मेळ नाही बसला तरी चालेल असा विचार भजनात 95% टाळाकडे लक्षच देत नाही. काही मंडळी अक्षराकडे लक्ष देत नाहीत. काही मंडळी स्वराकडे लक्ष देत नाहीत. फक्त अक्षर म्हणायची. स्वर चुकले तरी चालते, अक्षर चुकू नये. परंतु यामध्ये अक्षर सेवा सुद्धा आहे आणि स्वराच्या माध्यमातून नादब्रह्माची सेवा सुद्धा आहे. काही जण ही सेवा करतात, या सेवेपासून बाजूला राहतात. काही जण ही सेवा करतात, या सेवेपासून बाजूला राहतात. काही जण ही सगळी सेवा करतात. पण या सगळ्या सेवेमध्ये कलात्मक, सेवात्मक आणि भावात्मक. चला, विषय वाढत जाईल आपला. परंतु ज्ञान हा गुण आहे आणि तो व्यापक नाही, किंतु परिच्छिन्न माने है. तैसे क्षणिक विज्ञानवादी क्षणिक विज्ञान को व्यापक नहीं माने है. आता क्षणिक विज्ञानवाद्यांनी सुद्धा आत्मा जो मानलाय त्याचा ज्ञानगुण व्यापक मानला नाही, किंतु परिच्छिन्न माने. त्यांनी सुद्धा काय केले? आता इथं का मानलंय हे त्या शास्त्रात बघावं लागतं. त्यांचं मत काय? आता कोणी काम काय 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 मानायचं आणि कसं मानायचं हा कोणाचा प्रश्न आहे? त्याचा प्रश्न आहे. त्यानुसार यहाँ ब्रह्म प्रकाश और विभू काय आहे? आते तिनमे अतिव्याप्ती नाही. आता ब्रह्माला काय मानलंय? प्रकाश रूप. आपल्या डोक्यात प्रकाश शब्दाचा अर्थ उजेड आहे, पण शास्त्रामध्ये प्रकाश शब्दाचा अर्थ चेतन घेतला जातो. शास्त्रात काय घेतला जातो? चेतन. जड नाही ते. जड नाही ते. जे स्वतःला आणि सगळ्याला जाणतो त्याला दुसरे जाणत नाही. त्याला इथं प्रकाश म्हटलं. त्याला काय म्हटलं? प्रकाश. जो केवल ब्रह्म विभू है ऐसे कहे तो. फक्त विभू शब्द ठेवायचा. मग
आता हे वर्णन कशाचं चालू आहे? दोह्याचं चालू आहे. जो सुख नित्य प्रकाश विभू, हा हे चालू आहे. जो केवल ब्रह्म विभू है ऐसे कहे तो, असं जर मानलं तर आकाशात आकाशाधिक भी व्यापक है तिनमें अतिव्याप्ती होवे. जर फक्त प्रकाश व्यापक मानलं, विभू मानलं तर आकाश सुद्धा काय आहे? व्यापक आहे. आता हे पृथ्वीपासून वाढवतायत. पृथ्वीपेक्षा व्यापक जल आहे, जलापेक्षा व्यापक तेज आहे, तेजापेक्षा व्यापक वायू आहे, वायूपेक्षा व्यापक आकाश आहे, आकाशापेक्षा व्यापक प्रकृती आहे. हे सगळे व्यापक आहे. विभू हा शब्द तिकडं जाईल. नैयायिक प्रभाकर आत्मा को विभू माने है तिसते अतिव्याप्ती होवे. नैयायिक मध्ये प्रभाकर नावाचे आहेत, किंवा नैयायिक स्वल्पविराम प्रभाकर. नैयायिकाच्या मतानुसार, कारण सांख्य मध्ये प्रभाकर आहे, पूर्वमीमांसा, सांख्य, नैयायिक. आता इथं 27 नंबर टिप्पणी आहे, पुढं बघा म्हणते. 218 पानावर आहे ते. चला. आत्मा को विभू माने है तिसमें अतिव्याप्ती होवे. सांख्य, पूर्वमीमांसा, न्याय, नैयायिक यांच्याकडे त्याची अतिव्याप्ती होते. सांख्य मत में प्रकृति को व्यापक माने तिनमें अतिव्याप्ती होवे. सांख्य मतामध्ये प्रकृतीला व्यापक मानले, वेदांतात मानलं नाही का? मानलंय. सापेक्ष व्यापक आहे. आकाश सापेक्ष व्यापक आहे. आकाश हे वायूपेक्षा व्यापक आहे, पण प्रकृतीपेक्षा परिचित, त्याला सापेक्ष म्हणायचं. इसके निवारण अर्थ ब्रह्म के लक्षण में विभू के साथी नामरूप आधार काय आहे. इथं आणखीन पद का वाढवली? नामरूप आधार. नामरूपाला सुद्धा जो आधार आहे, आकाशाधिक विभू तो है, आकाशाधिक विभू आहेच. 28 नंबर टिप्पणी. आकाशाधिक की व्यापक का अपेक्षित व्यापक आणले बघा खाली, म्हणजे सापेक्ष व्यापक. निरपेक्ष व्यापक ब्रह्म आहे आणि सापेक्ष व्यापक प्रकृती, आकाश वगैरे. आकाशाधिक विभूतो है परंतु नाम रूप के आधार नहीं. हे व्यापक आहेत पण नामरूपाला आधार नाही. तैसे नैयायिक और प्रभाकर आत्मा को विभू माने परंतु नामरूप आधार नहीं माने. हे व्यापक मानतात पण नामरूपाला आधार मानत नाहीत. सांख्य मत में प्रकृति को व्यापक माने हैं परंतु नामरूप आधार नहीं. यहाँ ब्रह्म विभो और नामरूप का आधार कया है, याते तीनों में अतिव्याप्ती नहीं. आम्ही नामरूप आधार का सांगितला आहे? आता यातलं प्रत्येक पद यांनी सोडवत असताना लक्षण कुठं कुठं जातं, कोणत्या शास्त्राकडे जातं, याचा विस्तार इथपर्यंत केलाय. जो सुख नित्य प्रकाश विभू नामरूप आधार मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार. जो केवल ब्रह्म नामरूप आधार है ऐसे कहे तो. जर फक्त नामरूप आधार असं एवढंच म्हणलं तर प्रातिभाषिक सर्पाधिकन के नाम और रूप के आधार रज्जु अधिक है, हे दृष्टांतात येते. 29 नंबर टिप्पणी आहे. प्रतीती मात्र कल्पित. प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ कल्पित किंवा प्रतीती मात्र, प्रतीतीला येणारा. रज्जू हे प्रातिभाषिक सर्पाला आधार आहे. तिनमी अतिव्याप्ती होवे. आता इथं रज्जू सर्प सांगितलाय. तुम्ही एखादं दृष्टांत सांगता का दुसरा? कुठं होतं लक्षण अतिव्याप्त? नामरूप आधार. आपण विचार चंद्रोदय, विचार सागर श्रवण करत असताना दुसरे दृष्टांत
ऐकले. स्थाणुपुरुष. स्थाणुपुरुषामध्ये स्थाणु नाम आहे आणि स्थाणूला एक रूप आहे, त्याला आधार ओंडका आहे. आता त्या स्थाणुपुरुषाच्या ठिकाणी प्रतीतीला काय आलं? माणूस आलं. पुरुष हे नाम आणि पुरुषाचं रूप याला आधार ओंडका आहे. याला आधार कोण आहे? ओंडका आहे. आता शिंपलं प्रत्येक दृष्टांतात आपल्याला नामरूप आधाराला अशा पद्धतीनं अतिव्याप्ती झालेलं चिंतन स्वीकारता येतं. तिसके निवारण अर्थ ब्रह्म के लक्षण में नामरूप का आधार के साथी मति न लखे जी मति लखे स्वयं प्रकाश कया आहे. याला काय म्हणलंय? स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश म्हणजे दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नाही. 30 नंबर टिप्पणी आहे, प्रथम पृष्ठ पर. स्वयंप्रकाश अर्थ सिद्ध कया आहे, स्वतःचा सिद्ध असलेला, दूसऱ्या प्रकाशाची गरज नहीं। यद्यपि नाम रूप का आधार इस एक विशेषण से ही किसी मत के कोई पदार्थन में ब्रह्म के लक्षण की अतिव्याप्ति नहीं हुए है, और वेदांत मत में रज्जु अधिक स्थल में कल्पित सर्पाधिकन के नाम रूप का आधार रज्जु ही चेतन ही अंगीकार किया है, रज्जु अधिक नहीं। तथापि यहाँ जो रज्जु आदिकन को नामरूप के आधारता कहिए अतिव्याप्ति निवारण करी है, स्थूल दृष्टि से करी है। आता यांनी त्या दृष्टांताला सूक्ष्म करून मांडण्याचा इथं प्रयत्न केला आहे। रज्जू वगैरे हे सुद्धा आधार आहे का? रज्जूच्या ठिकाणी असलेलं चेतन आधार आहे? याला रज्जू उपहित चेतन म्हणतात, वृत्ती उपहित चेतन, स्थाणु उपहित चेतन, असं आपल्याकडं चिंतन आपण पाहिलेलं आहे। आणि मग रज्जू आधार आहे का चेतन आधार आहे? आम्ही स्थूल रूपाने रज्जू सांगितलंय असं यांना या पॅरेग्राफ मध्ये सांगायचं आहे। जो केवल ब्रह्म स्वयं प्रकाश है ऐसे कहे तो कोई उपासकों के मत में आत्मा स्वयं प्रकाश माने है। आता जर आम्ही फक्त स्वयं प्रकाश एवढा शब्द ठेवला असता तर भागलं नसतं का? तिसमें अतिव्याप्ति होवे, तिसके निवारण अर्थ ब्रह्म के लक्षण में स्वयं प्रकाश के साथी शुद्ध कया है। शुद्ध हा शब्द का ठेवला? उपासकों के मत में आत्मा स्वयं प्रकाश और अविद्या मल सहित मान्या है, यहाँ ब्रह्म स्वयं प्रकाश और शुद्ध कया है, याते तिनवे अतिव्याप्ती नाही। आता इथं पुन्हा त्याची अतिव्याप्ती बाजूला काढली आहे। उपासक आत्म्याला स्वयं प्रकाश मानतात, पण देहातला म्हणजे मलिन उपादेवान, आणि म्हणून त्याची व्यावृत्ती केली। जो केवल ब्रह्म शुद्ध है ऐसे कहे तो, जर आम्ही फक्त शुद्ध शब्द ठेवला असता तर सांख्य मत में आत्मा शुद्ध माने है। सांख्य मतामध्ये आत्म्याला काय मानलंय? शुद्ध। तिसमे अतिव्याप्ती होवी, जर आम्ही फक्त शुद्ध शब्द ठेवला तर सांख्यांच्या नुसार ते लक्षण स्वीकारावं लागेल। तिसके निवारण अर्थ ब्रह्म के लक्षण में शुद्ध के साथी अपार शब्द कहा है। सांख्य मत में आत्मा शुद्ध है तो माने है, परंतु अपार नहीं माने। हे पाठीमागं आलंय। अपार म्हणजे व्यापक, आत्मा व्यापक मानत नाहीत कोण? सांख्य। हे मागं आपण बघितलंय। यद्यपि सांख्य मत में आत्मा देश काल करी अंत वाला नहीं, तथापि वस्तु करी अंत वाला है। आता अजून सूक्ष्म चिंतन नाही। देश काल आणि वस्तू ने ज्याचा अंत होत नाही त्याला अनंत म्हणतो। देशाने, कालाने आणि वस्तूने। सांख्य सुद्धा देशाने कालाने अंत मानत नाहीत, वस्तूने मानतात। 3 मधले एक फोड केली आहे। म्हणजे कुठला ना कुठला तरी शब्द स्वीकारून
जसं आपल्याकडे एकाच मंडळातले पण एक नियम सगळे मान्य करत नाहीत, त्या नियमात पोट नियम करावे लागतात सगळ्यासाठी. त्या पद्धतीनं इथं आपल्याला थोडंसं विचारात घ्यावं लागतं. चला, तथापि वस्तु करी अंत वाला है, या ते सर्वथा अपार नहीं, और यहाँ ब्रह्म शुद्ध और अपार, देश काल वस्तु करी अंत ते रहित कया है, या ते तिसमें अतिव्याप्ति नहीं. यद्यपि सुख नित्य व नित्य प्रकाश, इस रीति से दो विशेषण जो ऊपर दिखाए, एकाना अतिव्याप्ति होत असेल तर दोन दोन मांडा. आतापर्यंत एक एक शब्द कुठं अतिव्याप्त होतोय हे संपला दोहा. आता दुसरी शंका, एक शब्द अतिव्याप्ती होतो ना, दोन दोन शब्द मांडा ना. आता हब वर समाधान होईना, म्हणून गुरुवर्य हे चालू झालं आता. तेवढ्यावर पण समाधान होईना, म्हणून आता भागवताचार्य एक शब्दाना अतिव्याप्ती होती, दोन शब्द दोन दोन घ्या. दो विशेषण ऊपर दिखावे, दो विशेषण करी ही अतिव्याप्ति तो दूरी होवे, तथापि अधिक विशेषण जो कहे सो जिज्ञासु उनको तीन विशेषणों का बोध होवे, इस निमित्त कहे, किंवा अनेक रीति से ब्रह्म के लक्षण का ज्ञान होवे, इस निमित्त कहे. आता एक लक्षण मांडलंय की जिज्ञासू मंडळींना त्यांच्या शंकेनुसार याची अतिव्याप्ती दिसू नये, किंवा आत्म्याची लक्षणं एवढी आहेत याचं सुद्धा ज्ञान व्हावं, यासाठी हे सगळे विशेषण वापरले. उक्त विशेषणों के करी जो ब्रह्म सो मैं हूँ, ऐसा यह दोहो का भावार्थ है. आता ही सगळी विशेषणं मानायची ब्रह्माच्या ठिकाणी, तो ब्रह्म मी आहे. संपलं शास्त्र. तो ब्रह्म मी है, सो मैं. विष्णु शिव आदि देवन का स्मरण रूप मंगल किया चाहिए, तीन देवन को छोड़ के अपना स्मरण रूप मंगल करना उचित नहीं है. आता ही शंका आहे. तुम्ही मंगलाचरण करायला लागलात, मग मंगलाचरण करत असताना भगवान विष्णूचं स्मरण, भगवान शिवाचं स्मरण हे करावं का आपलं स्वतःचं करावं? आपलं स्वतःचं स्मरण करणं याला मंगलाचरण म्हणायचं का, अशी शंका इथं घेतलेली आहे. त्याला दोहा आहे. अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश, विधी रविचंदा वरुण यम, सक्ती धनेश गणेश. सक्ती म्हणजे शक्ती, गणेश म्हणजे गणपती. आता त्याचं वर्णन आहे. मेरा प्रत्येक आत्मा, प्रत्येक आत्मा म्हणजे आतला अंतरात्मा. मेरा स्वरूप, आता माझं स्वरूप समुद्र की न्यायी अपार आहे. आपलं स्वरूप सागरासारखं आहे, समुद्रासारखं आहे. त्याच्यावर टिप्पणी येते 30. समुद्र की तो नौका करी पार आवे है, या आता इथं त्याच्यावर समुद्राची तुम्ही उपमा दिली हो, पण समुद्राच्या पलीकडे जाता येतं नौकेनं, जहाजेनं, नावेनं. समुद्र की उपमा उपमेय के समान नहीं है. तुम्ही उपमा द्यायला कमी पडतीये. उपमा समान वस्तू की होवे. उपमा कोणाची द्यावी? उपमा हा नाश्त्याला असतो. उपमा हा शब्द दाक्षिणात्य विभागातनं आपल्याकडे आला. हस्तपादा आदी अंग की क्रिया करी, हाथ पाय वगैरे या क्रियेनं समुद्र का पार आवे नहीं, या ते समुद्र के समान स्वरूप कया है. यहाँ समुद्र की पूर्ण उपमा नहीं है, किंतु लुप्त उपमा है. दृष्टांत हा नेहमी कमी असतो, सिद्धांताला परिपूर्ण नसतो. परंतु हे आम्ही का सांगतोय, समुद्राला हातापायाने उल्लंघन करून जाता येतं का?
आता याला काही जण उदाहरण देतात, सावरकर आले नाहीत का? पण सावरकर पूर्ण समुद्र आले नाहीत. समुद्राचं एक अंग, एक भाग समुद्र पार करून आले हे सत्य आहे. परंतु सगळा पूर्ण समुद्र तरुण आले का, जाता येतं का? आणि जरी मानलं तरी अपवादात्मक असा विचार मांडता येणार आहे. पण समुद्र हे इथं मानण्याचा हेतू असा आहे की समुद्र अपार आहे, तसा आत्मा अपार आहे. तीस मेरे स्वरूपभूत समुद्र की, आता त्या समुद्राच्या ठिकाणी विष्णू, महेश, महेश्वर टिप्पणी शिव, शंकर, विधी 35 आहे. ब्रह्मा, ब्रह्म नव्हे बरं का, ब्रह्मा. वेद मत से विष्णु शिव ईश्वर कोटि में होने थे तिनका प्रथम ग्रहण है, और ब्रह्मा जीव कोटि में होने थे तिसका पीछे ग्रहण है. आपण 3 ईश्वर मानतो, ब्रह्मा, विष्णू आणि, पण ह्यात 2च ईश्वर मानतात. आणि ब्रह्मा जीव कोटीतला आहे पण ईश्वर स्थान मानलं. सगळ्या जीवामध्ये कळस ब्रह्मा, म्हणून त्यांना सुद्धा ईश्वर कोटीत स्वीकारलं. आता हे लक्षण आपल्याला कुठं बसवता येतं? ब्रह्मादिक पदे दुःखाचे, ब्रह्मपद दुःखकारक काय? तो जीव कोटीवाला आहे. मग त्याला ईश्वर का मानलं? ईश्वर याच्यासाठी मानलं की सर्व जीवामध्ये तो आद्य आहे. हे एक लक्षण. सर्व जीवामध्ये तो आद्य आहे, हे एक लक्षण. सर्व जीवाच्या दृष्टीनं त्याच्याकडं ज्ञान मोठं आहे. सर्व जीवाच्या दृष्टीनं, ईश्वराच्या दृष्टीनं त्याच्याकडं ज्ञान नाही, पण सापेक्ष आहे. सर्व जीवाच्या दृष्टीनं मोठं आहे. सृष्टी उत्पत्ती करण्यासाठी ज्ञान आहे. ते सुद्धा ज्ञान ब्रह्माकडं कुणाच्या इच्छेने आलं? ईश्वराच्या इच्छेने आलं. जबाबदारी दिली. आणि सगळ्यात जीवाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी जबाबदारी ज्याला दिली, म्हणून ब्रह्माला ईश्वर मानलं. आता ही ब्रह्माच्या लक्षणं आल्या. ब्रह्माला ईश्वर का मानतात? ब्रह्माकडे एक सगळ्या जीवाच्या दृष्टीनं मोठं ज्ञान आहे, म्हणून त्यांच्याकडं उपजता ज्ञान आहे का त्यांना ज्ञान दिलं? ज्ञान दिलं, पण सगळ्या जीवापेक्षा मोठं दिलं, म्हणून ईश्वर आहे. सगळ्या जीवाला आद्य आहे, म्हणून ईश्वर आहे. आणि सगळ्या जीवाचा तो कळस स्थानाला आहे, म्हणून ईश्वर आहे. पण दुःखाची शिराणी पुनरावृत्ती. हा, एरजारा तिथपर्यंत आहे. आपल्याला ब्रह्माला या रूपात का पाहता येतं, त्याच्यासाठी हे चिंतन, ही टिप्पणी खूप महत्वाची आहे. ब्रह्मा जीव कोटि में होने ते तिसका पीछे ग्रहण करना, त्याचं नंतरच तुम्हाला ग्रहण करावं लागेल. चला, विष्णू, महेश, विधी, रवी, चंद्र, वरुण. वरुण मध्ये 36, जल का अभिमानी देवता, वरुण देवता. यम 37, धर्मराजा. आता यम काय कोणाला माहित नाही असं नाही, सगळ्याला माहिती आहे. शक्ती 38 नंबर देवी. धनेश 39, कुबेर. गणेश 40 नंबर गणपती. ईश्वरी उपलक्षित 41, हे पुढं बघा म्हणताय. 322 नंबर पानावर त्याचं वर्णन आलेलं आहे. (516) अंक आहे. कारण ब्रह्म की उपासना, याच्यामध्ये त्याचं वर्णन. उपलक्षण यह प्रयोजन है, 322 पानावर खाली एकदम. विशेष वस्तु के स्वरूप का ज्ञान,
जैसे काकते देव दत्त के ग्रह का ज्ञान, अन्य प्रयोजन काकते नाही. हा, आता कावळा ज्या घरावर आहे ते घर काकग्रह असं म्हटलं इथं. उपलक्षण सर्व देव लहरी आहे. आता इथं लहरी शब्दाचा अर्थ चंचल नाही. लहर म्हणजे तरंग. लहरी हा हिंदी शब्द आहे. तरंग कुठले तरंग आहेत हे? समुद्रातले तरंग आहे. समुद्र म्हणजे कोण? आत्मा. आत्मेच्या ठिकाणचा तरंग कोण आहे? गणेश, कुबेर, देवी, यम, वरुण, चंद्र, रवी, ब्रह्मा, विष्णू महेश, हे सगळ्या कोण आहे? लहरी, तरंग आहे. या सगळ्याला एकनाथ महाराजांनी एका चरणात आणलंय. एकनाथ महाराजांनी कुठं? जीव शिव दोन्ही हरिरूपे तरंग. तरंग शब्दाचा अर्थ लहरी. एकनाथ महाराजांचा हरिपाठ. स्वस्वरूपभूत, स्वस्वरूपभूत समुद्र. आता इथं समुद्र शब्द याला विशेषण आला. स्वस्वरूपभूत समुद्र आहे. आत्मा समुद्र है, सर्व देवता लहरी. अपने ही मंगल असे, सर्व देवताओं के मंगल की सिद्धि होवे, याते अपना ही मंगल करने में कछु भी अनुचित नाही. स्वतःचं मंगल केल्याने सगळ्याचं मंगल घडतं, म्हणून स्वतःचं मंगल केलंय. आता यातला बारकावा. स्वतःचं मंगल केल्याने भगवान विष्णूचं मंगल घडलं, भगवान शंकराचं मंगल घडलं, गणपतीचं मंगल घडलं, देवीचं मंगल घडलं. आपण गणपतीचं मंगल केलं असतं तर मंगलाचरण घडलं, इतराचं घडलं नसतं. भगवान विष्णूचं मंगलाचरण केलं असतं तर इतरांचं घडलं नसतं. पण स्वतःचं केल्यामुळे, त्यामुळं हार देवाला घालण्यापेक्षा कुणाला घालायचा? इथं देहाला नाही, आत्म्याचं वर्णन चालू. वस्तू निर्देशाचा अतिसूक्ष्म विचार खूप सुंदर आहे. आता हे आपल्याला मंगलाचरणात बसतंय पहिल्या दिवसाच्या चिंतनाला. पहिल्या दिवसाच्या दिवशी मंगलाचरण ज्या वेळेला मांडतो आपण, वस्तू निर्देश रूप मंगल, मंगलाचरण. चला, त्यात शंका. विष्णु शिवाधिक देव, ईश्वर की लहरी संभवे है. विष्णु शिव वगैरे हे लहरी माना, तुम्हारे स्वरूप की लहरी संभवे नहीं. विष्णू शिव वगैरे हे ईश्वराच्या लहरी आहेत, आत्मेच्या नाहीत. आत्मा समुद्र मानून त्याच्यावर लहरी मानता काय? अशी शंका आहे. याते ईश्वर का मंगल करना चाहिए. तुम्ही ईश्वराचं मंगलाचरण करा ना, आत्म्याचं कशाला करता? जैसे वृक्ष के मूल में जलसेचन से, म्हणजे वृक्षाच्या मुळाला जलसिंचन केलं. स्कंधादिक की और प्राण के आहार ते इंद्रिय की तृप्ति होवे, तैसे ईश्वर का मंगल किए से सर्व देवता के मंगल की सिद्धि होवे. हमारे प्रत्येक आत्मा के मंगल से सर्व देवता के मंगल की सिद्धि होवे नाही. आता या उत्तरावर शंका. काही जण म्हणजे शंका पहिली आपली खरी आहे हे पटवून देण्यासाठी उत्तरात विकल्प करतात. जाणीवपूर्वक उत्तरात कुठली तर एक वेगळी शंका, वेगळा प्रश्न मांडतात. तसं इथं आत्म्यावर लहरी मानू नका, तरंग मानू नका, ईश्वरात माना आणि ईश्वराचं मंगलाचरण करा. ह्या सगळ्याचं मंगलाचरण स्वीकारता येईल असा विचार मांडला. ते जिस कृपालू सर्वज्ञ ईश्वर का मुनि हृदय में ध्यान धारे है. मुनि मंडळी ईश्वराचं काय करतात? ध्यान करतात. तिस ईश्वर का माया उपाधि से माया सहित ध्यान, जैसे रज्जु में सर्पादि और स्वप्न में नगरादि भान हुए. रज्जूच्या ठिकाणी सर्प आणि स्वप्नाच्या ठिकाणी नगर. सर्प प्रातिभाषिक आहे आणि स्वप्नातलं नगर
प्रातिभाषिक आहे. स्वप्नात राजा झाला, आदेश करू लागला आणि जागा झाला, कोणच नाही, कुठं गेलं नगर. तैसे मेरे स्वरूप प्रत्येक तत्व विषय ईश्वर मिथ्याही भान होवे. हे सगळं माझ्या ठिकाणी मिथ्या आहे. याते मेरे मंगल से ईश्वराधिक सर्व के मंगल की सिद्धी होवे. हे सगळं काय आहे? तरंग आहे. आणि म्हणून सर्वांची सिद्धी होते. जो वस्तू जिसके विषय कल्पित होवे सो तिसका रूप ही होवे. ऐसे नियम है याते मेरा ही मंगल उचित है. आता हे ईश्वर वगैरे सगळं मिथ्या आहे. सत्य फक्त आत्मा आहे. आत्म्याचं मंगलाचरण, ब्रह्माचं मंगलाचरण हेच खरं मंगलाचरण आहे. पण आम्ही विवर्तवादाच्या दृष्टीनं ईश्वर मानतो आणि आत्म्याचं केल्यामुळे विवर्तातलंही मंगलाचरण घडतं. आणि म्हणून स्वतःचं मंगलाचरण, पण स्वतःचंही मंगलाचरण करताना देहाचं मंगलाचरण म्हणजे स्वतःचं मंगलाचरण नव्हे. स्वतःचं मंगलाचरण कसं असलं पाहिजे? जो सुख नित्य प्रकाश विभू नामरूपाधार मती न लके जिही मती लके सोमय शुद्ध अपार असं असलं पाहिजे. हा विचार मांडलेला आहे. याच्यावर सुद्धा शंका आहे, ते आपण उद्या घेऊ. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.